माझी भेट होती ती सगळ्यांना आवडली म्हणून मी परत एकदा आलोय. मला लगेचच एक कविता ऐकवायची जी मी म्हणणार आहे. मला कविता ऐकवायची. हसणाऱ्यांनी हसत राहावे, हसवणाऱ्यांनी हसवत राहावे, हसता हसता एक दिवस दुसऱ्याचे पण पंच घ्यावेत पण हसत राहावे. ही कविता मी केलेली आहे. आता आपण कार्यक्रमावर बोलूया काही. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही पाहताय न्यूक्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू पॉवर्ड बाय ब्रुक बॉन्ड रेड लेबल. हे मी ठरवलेलं आहे. छप्पर फाड के. तर आजही दोन दिग्गज आपल्या सोबत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात. काळसेकर मॅडम, जोरदार टाळ्या. आणि जोरदार टाळ्या जिथं बुवांसाठी झाल्या पाहिजे. हे तुझ्यासाठी, हे माझ्यासाठी त्यांनी दिलेले आहेत. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. जोरदार टाळ्या. आणि जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या सगळ्या स्पर्धकांचं. जोरदार टाळ्या. मी स्वागत केलंय त्यांचं. आणि आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात दोनही कॅप्टन्सचं. तर कालच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की सुप्रिया पाठारे यांची टीम जिंकलेली होती. जाता जाता सुप्रिया पाठारेंनी लीड घेतलेला आहे. तेव्हा तर त्यांनाच विचारूयात की आता काय निर्णय घेणार आहात. उतरा. ठीक आहे, माझ्या टीम मधनं मी उतरवतोय स्वतःला आणि नम्रता आवटेला. खोटं बोलणारी, थापा मारणारी लोक आपल्याला अजिबात आवडत नाही. आपल्याला राग येतो त्यांचा. पण काही माणसं इतकं छान खोटं बोलतात ना की आपलं मनोरंजन होतं. त्यालाच आपण बतावणी असं म्हणतो. तर एक धमाल बतावणी आता आपल्या समोर घेऊन येतात कुशल बद्रिके यांच्या टीम मधून नम्रता आवटे आणि स्वतः कॅप्टन कुशल बद्रिके. ए जी ओ जी लो जी सुनो जी मैं हूं मन मौजी कहता हूं मैं जो वो तुम भी करो जी 1 2 का 4 4 2 का 1 माय नेम इज कुशल बद्रिके माय नेम इज कुशल बद्रिके. ए जायले बरं तुमचं. भावड्याने बोललो माय नेम इज भाऊ कदम, लगेच हसता तुम्ही लोक. कुशा 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 चल काढ काढ. माझं पैसे काढ. कसले पैसे? उधारीवर पैसे घेतले होते ना 375 रुपये. मी तुम्हाला काल देणार होता ना. काय 2 दिवस गेलता कुठं तू? कुठं गेलतो? कुठं गेलता? तुला माहित नाही कुठं गेलतो मी? नाही त्याला अख्ख्या जगाला माहिती. तुला माहित ना कुठं गेलतो मी? नाही माहित. मी गेलतो चंद्रावर. चंद्रावर? चंद्रावर गेलतो मी. कसं काय? कसं म्हणजे असं फिरत फिरत गेलतो चंद्रावर. फिरत फिरत चंद्रावर गेलता? हो. फिरत फिरत चंद्रावर जायला चंद्र म्हणजे काय चौपटी वाटली का तुला? नाही, आधी चौपाटीवरच गेलतो, तिथनं डायरेक्ट चंद्रावर. कसं काय गेला चंद्रावर? कसं म्हणजे असं चौपाटीमधनं बाहेर पडलो, हा 107 नंबर पकडली. बर. म्हणलं एक चंद्र द्यावं. हा? लय महाग तिकीट आहे चंद्राचं. असं गेलो, सीएसटी कडे असा टर्न घेतला हा. ट्रॅफिक जाम ना. हो म्हणलं कोण थांबल? बाहेर पडलो, म्हणलं चालत चालत जाऊ चंद्रावर. बर असं बाहेर पडलो, लगेच पादचारी पूल आला. बर त्याच्यावर चढलो, असं खाली उतरलो. हा तिथे एक दुर्बीनवाला बसला होता. बर अशी घेतली दुर्बीन, हा असं चंद्राकडे बघितलं, हा असं झूम केलं, जवळ केलं त्याला, हा. असं धरला चंद्र डायरेक्ट चंद्रावर त्याच्या. मग काय केलं काय तू चंद्रावर जाऊन? तुला तर माहितीये माझी गर्लफ्रेंड. हा तुला गर्लफ्रेंड आहे? गर्लफ्रेंड आहे मला. कुशा तुला गर्लफ्रेंड आहे? गर्लफ्रेंड आहे मला. मला तर वाटलं तुला नुसतं काळ तोंड आहे. ए, सॉरी सॉरी सॉरी. हो. ते गर्लफ्रेंडचं काय म्हणत होतं तू? ती म्हणली मला माझ्यावरती कविता कर, बर. एक माझ्यासाठी कविता कर चंद्रावर. मग काय कविता करण्यासाठी गेलो मी चंद्रावर. हा हम्म, चंद्रावर गेला? गेलो. मग केली का कविता? केली म्हणजे अशी झाकास केली की नाही कविता. ऐकू ना मग कुशा. अरे चेहरा है या चांद खिला है, अन जुल्फ गनेरी शाम है क्या, अन सागर जैसी आंखों वाली ये तो बता तेरा नाम है क्या. जी जी रजी माझ्या राणी तू गा, माझ्या सजनी तू गा. पुढे चालला पुढे चालला कुठं तू? चाललो कुठं मी, असा चंद्रावर नाही ए करत आलो. हा. म्हणलं आता तुझे 375 रुपये द्यायला पाहिजेत. मग लगेच असा घरी गेलो, हा असा कपाट खोललाय, हा खालचा खण उघडलाय, हा अशी एक पेटी काढलीये, हा ती खोलली, हा. एक लखोटा असा बाहेर काढला, हा तो बाजूला ठेवला, हा आणि मग पाकिटामधनं तुझी 375 ची नोट काढली. 375 ची नोट आली मार्केटमध्ये. 573 ची पण आली आहे.
ती 375 रुपयाची नोट उलटी करायची, 573 रुपयाची. 2 in 1 आहे ना ते, चालतंय ते आपले. म्हणलं तुला द्यावी म्हणून तुझ्या घरला आलो. बघ तू गायब. कुठं गेलती तू? मी हो. मी बी गेलते चंद्रावर. हे या आईला, तू पण गेलती चंद्रावर? हा मग कशी गेली तू? मी ना हा? मी काय केलं, हा. एक आरसा घेतला, हा. गेले आमच्या गच्चीवर, हा. रातच्याला हा. तो आरसा असा गच्चीत ठेवला, हा. चंद्राचं रिफ्लेक्शन आरशात हा. पडलं, मी आरशात अशी उडी मारली आणि पोचलेलं चंद्रावर. खाली कशी आली तू? काय झालं, चंद्राची किरण पृथ्वीवर पडली, हो. माहिती ना तुला? माहित. मग त्याच किरणाची मी घसरगुंडी केली ना, आले पृथ्वीवर. अशी घसरगुंडी करून तू पृथ्वीवर आली? पृथ्वीवर आले आणि पहिली गेले तुझ्या घरला. का? म्हणलं आता याच्याकडून मला 375 रुपये मिळणार. हो. अरे घरला बघितलं तर तू घरात नाही, हो. तू गायब. हो. कुठं गेल तर कुठं? मंगळावर 107 नंबरच्या बसनी. रॉकेटनं गेलतो. बरोबर आहे, तू तर रॉकेटनीच जाणार ना. ते परीक्षणासाठी हल्ली काही उंदरण माकडं लागतात ना तिकडं. ए, त्या सॉकेटवाल्या रॉकेटने नव्हतं गेलो, मग दिवाळीच्या रॉकेटनं गेलतो. ओ हो हो हो. ऐक कसं गेलतो सांगतो. हा एक अशी बाटली घेतली, हा अशी ठेवली, हा त्याच्यात असा एक रॉकेट ठेवला हा आणि असा पेटवला, हा. तो सगळं धरला आणि डायरेक्ट वरती. एका रॉकेट मध्ये डायरेक्ट मंगळावर. येडी का खुळी तू? रॉकेटचं अख्खं पॅकेट घेतलं होतं ना मी. एक संपला की लगेच दुसरा, लगेच तिसरा, लगेच काहून गेलता रे तू मंगळावर? मंगळावर का गेलतो? बाय तिकडं मंगळागौर होती ना, सेलिब्रिटी म्हणून मला बोलवलं होतं. हो. सेलिब्रिटी म्हणून बोलवलं होतं होय? हो. मग काय मंगळावर जाऊन कविता केली असेल ना तू? अशी कविता केली तुला सांगतो, सॉलिड. ऐकू ना मग, जब ऐकायची तुला? ऐकायचीच मला. ऐक. ऐक. मंगळ 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 हो, मंगळ 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 हो. कुशा, हा. तुझ्या कवितेत फक्त मंगळ 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 एवढे शब्द आहेत? नाही नाही, तुझी बुद्धी कमी आहे नाही का, बाकीचे शब्द तुला सुचलेच नसतील. ए, मला शब्द सुचले होते, पण कसं आहे ना, मंगळ ग्रहावरती बाकीच्या शब्दांचा अजून शोध लागायचा आहे, म्हणून ते मी लिहिले नाहीत. असं का? हो. मग आता मला सांग, तू मंगळावरनं खाली कसा आला? हुशार आहे मी, सॉलिड हुशार आहे. हा एक रॉकेट असा सेफ्टी मध्ये भात्यात ठेवला होता ना, हा तो काढला, बर असा शक्कन पेटवला हा, आणि मग अजून वर गेला असतील ना तू? येडी आहे का तू? चायनाचा माल होता तो. फुसका निघाला. चीन मध्ये आलो. आणि मग घरी कसं गेला तू? अरे चीन मध्ये उतरलो, हा असं तिकडं चिंचेचं झाड होते, बर. त्याच्यावर चढलो, चिंकन उडी मारली, घरी डायरेक्ट. आला ना तू घरी? लगेच घरी आलो. हा, आता दे माझे 375 रुपये. ए आहे, हसू नका. ए कुशा, दे ना पैसे, दे ना. ए दे ना, ए कुशा, हसू नका, दे ना. अरे काय झालं तुला सांगतो, तुला एक सांगायचं राहिलं मगाशी. हा. ते चंद्रावर गेलतो ना मी, हा चंद्रावर गेलतो तर कविता लिहायला म्हणून अशी पाकिटातून नोट बाहेर काढली हा. आणि मग नोटीवरती कविता लिहिली. नोट कविता लिहिली? कागद घेऊन जायला विसरलो होतो ना, मग असं नोटीवरती कविता लिहिली. नाही नाही, ती नोट चालेल ना मला. अरे कविता लिहिलेली नोट चालेल, पण माझं 375. हे सांगतोय, चंद्रावरनं परत निघालो तेव्हा मला लक्षात आलं, हा. आता चंद्रावर आलोय तर आपली निशाणी ठेवायला पाहिजे ना चंद्रावर, म्हणून ती नोट अशी मी चंद्रावर चिकटवली आणि खाली आलो. मग आता माझे 375 रुपये मिळणार, मिळणार तुला तुझे 375. एक काम करायचं तू, हा. आज रातच्याला एक आरसा घ्यायचा, हा. असा गच्चीवर ठेवायचा, चंद्राचं असं रिफ्लेक्शन त्याच्यावर पडल, हा. त्याच्यामध्ये असं जायचं, हा. लगेच चंद्रावर ती नोट घ्यायची आणि किरणावर बसून परत पृथ्वीवर. हा? बघूया तुमची ही बतावणी कशी वाटली आहे परीक्षकांना. परीक्षकची बतावणी. कुशल बद्रिके हा या आमच्या फुबाई फूच्या मंचावरचा एक खूप सुंदर असा चंद्र आहे. कुशलचं काम चांगलं होण्यामागे तुझं काम चांगलं होणं गरजेचं होतं असं मला वाटतं.
कारण एक माणूस कितीही धडपडला, कितीही त्याने आदळ आपट केली, तरी सुद्धा जर बाजूला रिॲक्शन देणारी व्यक्ती नसेल तर त्या ऍक्टचं काही होऊ शकत नाही. पण तू खूप चांगली रिॲक्ट करतेस, त्यामुळे हा ऍक्ट आणखी उठला. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यापेक्षा 1 पैसा गुण तुला जास्त आहे. अश्विनी मॅम, तुम्हाला मंगळावरती जाऊन टाइमपास करायचा असेल तर त्यासाठी, आणि तुला चंद्रावरती जाऊन टाइमपास करायचा असेल तर त्यासाठी. हो मला हा कॉन्सेप्ट तुमचा खूप आवडला. अप्रतिम. आय लव्ड इट. थँक्यू सो मच. बघूयात माझा गुण किती मिळालेले आहेत. जितूदा किती गुण? 9. आणि रिॲक्शन साठी नम्रतासाठी हो 9.5. अश्विनी मॅम किती गुण? 10. अरे ब्लास्ट. क्या बात है, क्या बात है. बघूयात आता सुप्रिया पाठारे. माझ्या टीम मधून ओके, माझ्या टीम मधून उतरतायत हेमांगी कवी आणि मिलिंद शिंत्रे. हो आपल्या नव्या सिनेमासाठी एका दिग्दर्शिकेला एक लेखक भेटायला येतोय. बघूया तो तिला काय ऐकवतोय आणि कसा बनतोय हा सिनेमा. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया सुप्रिया पाठारे यांच्या टीम मधून. मला हे फार आवडतात, मिलिंद शिंत्रे आणि हेमांगी कवी. दिग्दर्शिका दिग्दर्शिका मी दिग्दर्शिका, स्टोरी ऐकवायला येणार लेखक हो नवशिका, लेखक ऐकायला येणार लेखक हो नवशिका. यस, मी एक खूप मोठी फेमस नामवंत कीर्तिवान नामचिंद होऊ शकणारी एक डिरेक्टर आहे. आणि म्हणून मी खूप एक्साइट झालीये, कारण मला एक माझ्या फिल्मसाठी नवीन साईट मिळाली आहे. आणि ह्याच्यापेक्षाही एक्साइटिंग गोष्ट म्हणजे काय माहितीये, आता इथे एक लेखक येणार आहे जो मला भन्नाट स्टोरी ऐकवणार आहे. बेल बेल बेल. एक शेवपुरी द्या. बेल 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 काय झालंय, मी किती एक्साइटेड झालीये. मला बेल फेल ऐकू येते. हा नक्कीच लेखक असणार आहे. 1 मिनिट. या या या, तुम्ही लेखक आहात? नाव सांगा. थांबतो. नाही, थांबून सांगितलं तरी चालेल. सांगा. न थांबता सांगतो. हा. थांबतो. लग्न धुलंदर लादालम पुलंदले. क्या बात है सर, क्या बात है. नाव सांगा. लग्न धुलंदर लादालम पुलंदले. सर इस पे तो फिल्म बनेगी ही बनेगी. नाव सांगा हो. क्या बात है सर, क्या बात है. नावच सांगितलंय. नाव हं. काय नाव? नाव आहे माझं हे. काय लग्न धुलंदर लादालम पुलंदले. हे नाव आहे का लची बाराखडी आहे? लन 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 हा? लन 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 रन सिगरेट नाव नसतो. दूर 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 अंदर लेने का. दूर अंदर रन दूर अंदर रण धुरंदर लादालाम राजाराम पुलंदले. पुरंदरे. क्या बात आहे. मला सांगा तुम्ही कुठल्या टाईपचे लेखक आहात? वलसात येईल. असं कसं? आता तुम्ही आल्यावर एवढं केलं ना रण धुरंदर, आता तुम्ही वर्षाताई कसं व्हाल? वलसा टाईल. वरच्या टाईल नाही हो, खाली टाईल्स असतात, अशा लावायच्या असतात. वलसा टाईल वलसा असतं पैलू. असतं पहिलू असतं, दुसरे असतं, तिसरे अष्टपैलू. 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 तुम्ही आणि अष्टपैलू लेखक, अहो तुमच्या भाषेचीच बोंब आहे. ती बोलताना लिहिताना नाही काही. काय सांगता? हा. म्हणजे बोलताना झाली मी लग्न धुलंदर लादालाम पुलंदले बोललो, हा. पण लिहिताना म्हटलं मी लग्न धुलंदर लादालाम पुलंदले असं लिहितो. वा वा. आता हात सुद्धा बोबडा आहे का हो? किमान पेन तरी बोबड असेल. अहो, ठीक आहे, नावाचं बाजूला राहू दे. हा. पण स्टोरी सांगा, स्टोरी. एका गावात श्रीलंका नावाचे खो खो प्लेयर राहतात.
काय नाव म्हणाला? श्ली 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 श्ली? श्ली बाबा हे? आपण पतला श्ली घालतो की नाही? पातलं काय कपात? अथ श्ली अथ अथ श्ली अथ. श्री श्री हा, हा. हा, श्रीरंग. अहो, मग असं पटकन बोलायचं ना. नाही काय मला मुलात लचा प्रॉब्लेम आहे. मग मुलींमध्ये जाऊन बोला. मलू दे तिच्या मळू देत काय मळू देत? माझी जीन मळू दे. मलू दे. बरं, ठीक आहे ते मारू देत. स्टोरी सांगा. स्टोरी कळलं हो. स्टोरी सांगा तुम्ही. प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? श्रीलंकाचा प्रॉब्लेम आहे काय? की काय होतं की खो खो खेळताना तो नेहमी हलतो. प्रॉब्लेम आहे हं. श्रीरंग खो खो खेळताना हलतो. हे ना, आता हल्ल्याशिवाय खो खो खेळणार आहे का? नाही, हलतो हा, मग तेच ना. असा खो दिला तो हल्ला परत आला. आता खो दिला हल्ला ना तो. हलतो हाल होता तो सांगताना I तुम्हाला. got it. हल्ले के सहे जनाब का क्या ख्याल है आपका? यूं तू फपल गए हो. हे गाणं इथे करेक्ट बसतंय. हाल क्या है जनाब का? हलतो हाल. हार. हा. श्रीरंग खो खो खेळताना हरतो. पुढे. इंटरवल बरं ठीक आहे. पुढे काय नाही मग वडापाव कोल्ड्रिंक चहा कॉफी पाहिजे ते. फिल्म मध्ये काय बोलताय तुम्ही? काय इंटरवल झाला ना मग खायला नको भूक लागते ना. हो, फिल्म मध्ये पुढे काय घडतं? हा ते आहे नाही का. हा आता काय फिल्म मध्ये कसं होतं की दोन असे टॉवेल. क्या बात है सर, क्या बात. इतनी बड़ी वाइड फ्रेम में 2 टॉवेल ऐसे लटके हुए हैं. क्या बात है नाही सर. टॉवेल गगनथुंबी टॉवेल धोपलपत्ती उंच बिल्डिंगी सारखे टॉवेल. टॉवर. हा. बरं, हा टॉवर. हा, त्याच्यामध्ये छोटीशी छोटीशी गाडी. क्या बात है सर. छोटीशी छोटीशी मुलगी. क्या बात है सर. क्या थोतीश सांगतो. काय लास्ट. क्या बात है सर. 2 बिल्डिंगच्या मध्ये एक लाश. तुम्ही माझी लाश काढताय. काय बोलताय तुम्ही? लास्ट आता लास्ट मी तुम्हाला सांगते. एक्सप्लेन. येऊ दे. वृषभ हा. कल्क. कल्क नाही हो, कर्क असतं. कल्लन. रास. म्हणजे तो 2 बिल्डिंगच्या मध्ये ज्योतिषी रास सांगत असतो, भविष्य सांगत असतो. ठीक आहे. बरं, पुढे काय घडतं? पुढे असं मस्तपैकी येस. दी एंड चिपाटी. निघा तुम्ही इकडून. काय करताय? निघा तुम्ही. काय चालवलंय फालतू? काय स्टोरी आहे? नाही बोलली. स्टोरी आहे. निघा. तुम्हाला थुकताय काही? माझं चुकतंय. तुम्हाला इथे उभं केलं ना. नाही थुकताय. थांब तुमच्यावर थुकते. तुम्हाला थुकताय का? सुचताय का? मला सुचताय का? लेखक कोण आहे? कोण आहे? दिग्दर्शक कोण आहे? लेखक कोण आहे? दिग्दर्शक कोण आहे? स्क्रिप्ट तोड घ्यायची. कोणाची तुम्ही लिहायची. मी कसं film करणार? तुम्ही बघूया तुमचा ऍक्ट कसा वाटला परीक्षकांना. अश्विनी मॅम कसा वाटला? खूप छान झालं. खूप फ्लॉलेस परफॉर्मन्स होता. आणि हेमांगी यू आर सो गुड. यू आर आउटस्टँडिंग ऑलवेज. हाऊ आय लव्ह यू. यू आर द बेस्ट. आय लव्ह दिस ऍक्ट. आय लव्ह इट. थँक्यू सो मच. हो जितूदा. मिलिंद शिंद्रे, भाषेवर तुमचं प्रभुत्व आहेच, पण त्याचबरोबर साथ द्यायला इतकी सुंदर अभिनेत्री तुमच्या बरोबर आहे, हे याच्यामुळे 4 छान लागतात. म्हणजे सोने पे सुहागा. बस मला एवढंच म्हणायचंय. बघूया तुम्हाला किती गुण मिळतात. जितूदा किती गुण? मला हे गुण 9 द्यायचे, पण मी हेमांगीसाठी मी हे देणार. 10. अश्विनी मॅम किती गुण? ऍक्च्युली माझे हे गुण आहे. ओहो. मी मिलिंद सरांसाठी हे 9.5. ओहो. 19.5. आणि तुम्ही चॅलेंज केलं होतं 19.5 गुणांना.
टाय झालेला आहे. त्यामुळे अशा वेळी काय करायचं तर दोनही टीम्स मधले मेंबर मिळून चिठ्ठी काढतात. कुशल बद्रिके आणि नम्रता आवटे, प्लीज तुम्ही मंचावरती या. जोरदार टाळ्या. शून्य मिळालेला आहे. पण मी सांगू, ही जी माणसं आहेत, ऑडियन्स आहे, तुमच्यासाठी क्लॅप करतायत, हे टाळ्या वाजवतात का? हे जरी शून्य असलं तरी सुद्धा हे जे दोन्ही ऍक्ट होते हे तुम्हा दोन्ही मुलींशिवाय अशक्य होते. तुम्ही किती मूल्यवान आहात हे सगळ्यांना माहिती. पण आपण पाहिलं की दोनही टीम्स मध्ये टाय झालेला आहे. तेव्हा आता दोनही कॅप्टन्सला मी विचारतो की तुम्ही काय निर्णय घेणार आहात. बरं, माझ्या टीम मधनं उतरतील अक्षता कुलकर्णी आणि तृप्ती खामकर. आपण उत्सव नात्यांचा साजरा करतोय, पण सगळ्यात मनोरंजक नातं कुठलं सांगा? सासू सुनेचं. कारण त्याच्यावर तर डेली सोप सगळ्या चाललेले आहेत ना. तर अशीच एक सासू सुनेची जोडी आता इथे येते. बघूयात त्यांच्यात काय धमाल चालली आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात कुशल बद्रिके यांच्या टीम मधून अक्षता कुलकर्णी आणि तृप्ती खामकर. सुन सुन सासू सुन सुन की धुन मैंने तुम्हें सासू किया माझी सुन 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 नाम है सासू बाई नाम है सुने बाई नाम है सासू बाई है सुने बाई तू मला सासू केलं तुम्ही मला सुन 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 नाम है सासू बाई नाम है सासू बाई नाम है सासू बाई मोडेल आता. ए तू टपलेलीच असतेस ग माझ्या कमरेवर. निदान ही कंबर तरी आहे. तू बघ, कमरा कमरा झालाय तो. म्हणतात ना, नाचता येईना पण अंगण झाडलंस का? सासूबाई निदान म्हण तरी नीट म्हणा. ती खूप छळते ही. ढाशका 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 बघते काय ढाशका. अगं मी सासू आहे तुझी सासू. हे म्हणजे तसं झालं ना, निर्लज्जम दिल्या घरी तू सुखी राहा. मला मला निर्लज्ज म्हणालात? हो. अहो तुम्ही तर स्वतःच्या नवऱ्याला मारलं. चुकीची रिॲक्शन आहे. कसं मारलं मी माझ्या नवऱ्याला? आठवा तो दिवस आठवा. ही अशी एवढी इंजेक्शन, ही एवढी सलाईन आणि ह्या ऑक्सिजनच्या नाड्या आणि ह्या आल्या होत्या तिकडे कुत्रा मागे लागल्यासारखे धावत धावत. हो मला आठवतंय. तेव्हा ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते, पण तुझ्या डोक्यात काही घुसतच नव्हतं ना. शेवटी त्यांनी लिहून दिलं. तेच मी अजूनही जपून ठेवलंय. मग काय लिहिलं होतं ते सांग आता. अगं म्हशे, मी नाही ते म्हणत होते. अगं बाई, अगं म्हशे पाय काढ, ऑक्सिजनची नाही ती. परत चुकीची रिॲक्शन. म्हणजे माझ्या मुळे गेले ते. नाही नाही नाही. अगं पोरी, पण म्हंटलच आहे ना, नशिबापुढे काय होतंय. देव तारी तो म्हणे मला सासू हवी. पण खरं सांगते, मला ही सासू नकोय. मुद्दाम करतेस तू, हे सगळं मुद्दाम करतेस. आता मी काय केलंय? तू काय केलंयस? अगं हिला कोणी 1 लाख रुपये दिले ना तरी ही माझ्याबद्दल 2 चांगले शब्द बोलणार नाही. खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही. तुम्ही जर का मला 1 लाख रुपये दिलेत ना, तर मी तुमच्याबद्दल 2 काय 100 शब्द खोटे बोलीन. मग मी तुझा इंटरव्ह्यू घेते. हा, नमस्कार. सासा टीव्हीवर तुमचं अभिनंदन. बेस्ट सासू सून या कार्यक्रमात तुमचं सिलेक्शन झालंय. हो, पण बेस्ट सासू की सून? बेस्ट सासू. आता आपल्या सासू बद्दल तुम्ही एक असा गुण सांगा ज्यामुळे सगळ्यांना फायदा झालाय. फायदा बोला. फायदा हो बोला. थांबा हो, आठवलं. त्या जिवंत असेपर्यंत ना आमच्या घरी चोरी होऊ शकत नाही. कसं काय? म्हणजे काय? तुम्ही त्यांचं हसणं नाही ऐकलंय? तुम्ही त्यांचं घोरणं नाही ऐकलंय? अहो मग काय ऐकलंय काय? त्या हसायला आणि घोरायला लागल्या ना की अख्खा रस्ता सामसूम होतो. आणि कुत्री तर कुत्री तिथे 7 वाजताच घोरण्याच्या भीतीने झोपून जातात. काय झालं?
असेल ना तर तुम्ही माझ्याबद्दल 2 शब्द चांगले बोलून दाखवा. बरं मी मग इंटरव्ह्यू घे. हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो माईक चेक. सुनबाई माझा पाय येतो. नमस्कार. तुमचं स्वागत आहे सुनसुन टीव्हीवर. तुम्ही आमच्या सासू सुन आणि प्रेम ह्या कार्यक्रमात सहभागी झाला. आता तुम्ही तुमच्या सुनेबद्दल 2 शब्द सांगा. चांगले का वाईट? अर्थातच चांगले. शिवाय खूप कठीण आहे, मी प्रयत्न करते. आमची ही प्रेमा जेव्हा सून म्हणून घरी आली ना तेव्हा या प्रेमामुळे मला माझा जीव नको झाला. सासूबाई आता जर जास्त बोललीस ना तर मी तुझा जीव घेईन. जीव तर मी तुमचा घेईन. आपल्याला काहीच होत नाहीये. हो ना आपल्याला काहीच होत नाहीये. आता आठवलं सटवे मग अशी माझ्या डोक्यात तू ते लाटणं मारलंस ना. आता मलाही आठवलं तुम्ही मगाशी माझ्या डोक्यात वरवंटा आणला होतात ना. म्हणजे तू मेलीस. म्हणजे तुम्ही मेला. आपण आधी तसं वागलं असतं तर किती बरं झालं असतं नाही आणि माझ्या मुलाला त्रास सुद्धा झाला नसता. मुलावरून आठवलं आपण मरता मरता त्यांच्या डोक्यात पाटा घातला होता. म्हणजे हे जिवंत राहिले की काय? ए चुकीची रिॲक्शन. बघूया तुमचा हा ड्रामा कसा वाटला आपल्या परीक्षकांना. जितूदा. हा अकराळ विक्राळ ऍक्शन सिक्वेन्स मला आवडला. वा तुमची एनर्जी आवडली. वा. अश्विनी मॅम ही कॉमेडी कशी वाटली? तृप्ती आणि अक्षता पण अप्रतिम एनर्जी लाईक जितू सेड. खूप मस्त ऍक्ट होता आणि खूप 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 तुम्ही प्रयत्न केलेत आणि त्याला कुठेतरी वरती नेऊन ठेवलं तिकडे. दॅट्स वाय वी एन्जॉयड अ लॉट. वी लाफ्ड अ लॉट. थँक्यू सो मच. पण आपण डायरेक्टली विचारूयात की किती गुण मिळालेले आहेत. जितूला किती गुण? बघा तिकडे 9 गुण. अश्विनी मॅम. मी गुण देणार आहे. मी पण सांगणार शेवटी मीच आहे. 9 गुण. वा दादा वा. 18 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. आणि आता मी कॅप्टनना विचारणार नाहीये कारण इथली ऑथॉरिटी माझ्याकडे आलेली आहे. मी ठरवणार आता कुणाला उतरवायचं. कारण एकच जोडी राहिलेली आहे ती आहे सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदम. भाऊ कदम येतील पण डॅन्ड्रफ परत येणार नाहीये. आपल्या नवऱ्याला मासे फार आवडतात म्हणून ताजे ताजे मासे पकडायला समुद्रावर गेली एक बाई. बघूयात मग तिला मासे मिळतात का आणि तिकडे कोण कोण भेटतंय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात सुप्रिया पाठारे यांच्या टीम मधून स्वतः कॅप्टन सुप्रिया पाठारे आणि ते येणार आहेत भाऊ कदम. समुद्रावर जाऊया आणि गळ टाकूया. समुद्रावर जाऊया आणि गळ टाकूया आणि मासे धरून कालवण करून गोवाला देऊया. या या मासे या. या या मासे या. या या मासे या. या या मासे या. छोटे मासे या. मोठे मासे या. या या मासे या. या या मासे या. गल्यांसाकली सोन्याची पोरी कोणाची. गल्यांसाकली सोन्याची ही पोरी कोणाची. हे आईस विकाली नि बापूस विकाला पोरी कोणाची. आईस विकाला ना बापूस विकाला ही गोरी पोरी कोणाची. ए काय चाललंय? काय नाही मग समुद्रावर काय करताय तुम्ही? ते माझ्या घरी वॉशिंग मशीन बिघडली ना कपडे धुवायला आले. हा, ठीक. वाटेल ते बोलू नका तुम्ही. मग तुम्ही वाटेल ते विचारता ते. मग गळ टाकता. मासे पकडताय तुम्ही? सॉरी ही तुमची जागा आहे. मग तुम्ही इथे मासे पकडा मी इथे पकडते. अरे काय इथं तिथं चाललंय तुम्हाला सांगितलं ना. आज इथं मासे पकडता येणार नाही. का आज संकष्टी आहे का एकादशी? एक दिल ना अशी सांगितलं ना मासे पकडता येणार नाही म्हणून. अहो माझ्या नवऱ्याला ना बोंबील आवडतात. त्याला बोंबील खायचेत. मग तो बोंबील खायच्या आधी तुम्हाला फटके खायचेत का? तुम्हाला कळत नाही का सांगितलेलं मासे पकडता येणार नाही आज. अहो पण का? तुम्हाला कळत नाही की हे बघा ना डेकोरेशन बघा ना एवढा लाईट बीट केल्यात. हा? अहो आज इथं ना बॉम्बलाचं लग्न आहे. बोंबलाचं लग्न? डॉमलाचं नाही हो बॉम्बलाचं. तेच म्हणते बोंबलाचं कसलं आलं डोंबलाचं लग्न.
मग काय माणसांची लग्न होतात का हा? त्यांना काय लाईफ नाही का माशांना? आम्ही ना त्यांना एक लाईफ असं त्यांचं एन्जॉय आणि हे बघा हे बघा हे बघा तुमचं भाषण ऐकायला मी इथे आले नाहीये आणि इथे तुम्ही मासे पकडू नका हे सांगणारे तुम्ही कोण? हे बघा मी प्राणी मित्र संघटनेचा मेंबर आहे देव मासे. द्या ना विचारता का द्या मासे द्या. अरे माझं नाव आहे मिस्टर देव मासे. तर मिस्टर देव मासे तुमच्या या समुद्रातले थोडे घेऊ मासे. किती वेळा सांगितले तुम्हाला अहो कळत का नाही तुम्हाला इथं मासा पकडता येणार नाही आज. बरं बरं ठीक आहे बोंबील नको मांदेली घेऊन जाते. यस कसं घेऊन जाणार तुम्ही हा? बोंबील जिवंत राहील का अशानं? म्हणजे हो बोंबील आणि मांदेली यांचं लग्न आहे आज. बोंबील कुठे मांदेली कुठे? अहो ते समुद्रात राहतात ना. हा लव्ह ऍट फर्स्ट साईट कसं झालंय त्यांचं. कसं काय झालं ती मांदिली ना हा. अशी तुरु तुरु अशी पाण्यावर चालत होती. पाण्यात तुरु तुरु पाण्यानं अशी तुरु तुरु चालत होती. एक मिनिट पाण्यानं माणसं कशी कुठं चालतात रस्त्यानं तशी मांदिली पाण्यानं चालते. अच्छा अच्छा हो ओके ओके म्हणजे ती अशी चालली होती अशी पुस्तकं जाड जाड पुस्तकं हातात होती आणि मांदिली कॉलेजला चालली होती. मांदेली कॉलेजला जाते. आमच्यात मांदेली कॉलेजला जाती. एनी प्रॉब्लेम? नाही नाही नाही. तर मी बोंबील समजा मी बोंबील तुम्ही मांदेली. मी मांदेली. हा मांदेली हा तुम्ही असे कॉलेजला चालले कॉलेजला चालले अच्छा कॉलेजला तुरु तुरु असं चालले आणि पाठून तो बोंबीलला बोंबलत आला ए मांदेली. अगदी अशीच सगळी पुस्तकं त्या मांदेलीच्या हातून पाण्यावर पडली. पाण्यावर माणसांची कुठं पडतात पुस्तक रस्त्यावर. मग यांची पाण्यावर पडणार ना. आणि तेवढ्यात त्यांनी एकमेकांच्या नजरेत नजर मिळवली आणि हाताचा स्पर्श झाला. खस. आणि नजरेला नजर मिळवली आणि एकमेकांकडे बघू लागली. एकमेकांकडे बघताय माझ्याकडे बघा ना. मी बोंबील आहे ना मला इथं डोळे येत ना. हा तर ते असे एकमेकाकडे बघू लागले. बघा काय चाललंय तुम्ही मांदेली तुम्हाला समोर डोळे मी इथून बघणार हो तुम्हाला मान दिली ना मग वळवा ना ती. असं बघू लागले. मांदेली झाली एक साईड तिथंच झालं त्यांचं लव फर्स्ट साईट. आणि सगळ्या समुद्रावरती बातमी पसरली. हो ते असं काय होत नाही. आहे शक्य नाही शक्य नाही. अहो तुम्हाला खोटं वाटतंय का? विचारा पापलेटला विचारा. पापलेटला काय विचारायचं? अहो तो हे सगळं झंगाट बघत होता त्यामुळे ऑफिसला यायला त्याला लेट झाला. मोठ्या पापलेटने असा झापलाय ना त्याला लेट मार्क दिला त्याला. पापलेट ऑफिसला जातो? आमच्यात पापलेट ऑफिसला जातो. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हा मग आणि त्या दोघांचं लग्न आहे. मग हे देव मासे आहेत ना त्यांच्या साक्षीने. अच्छा म्हणजे बोंबील आणि मांदेलीच्या लग्नाला देवमासा हजर राहणार आहे. माझं नाव काय आहे? मिस्टर देवमासे. हा मग अरे माझ्या साक्षीनं. अच्छा अच्छा माझ्या तुमच्या साक्षीने. तुम्हाला सांगतो ते लग्न आहे ना हा शार्प 4 वाजता आहे. शार्प 4 वाजता आहे ते लग्न. अच्छा म्हणजे मी असा शार्क वर बसणार आहे. हा अरे मी असा शार्क वर बसणार. इकडे या तुम्ही इकडे. तर मी असा शार्क वर बसणार. आणि टक टक चल रे मूर्ख चाललाय तर चल लागणारा. शार्क मासा असं तुडुक 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 कसा जातो?
आमच्यात असा तुडुक तुडुक मुडुक मुडुक कसा पण चालतो शार्क मध्ये. मला एनी प्रॉब्लेम? नाही बरं तुम्ही लग्नाला शार्क माशावर बसून जा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त माझ्या नवऱ्यासाठी कालवण करायचंय. एक मासा घेऊ. आई शपथ, तो ना केवढा मोठा रावस. येस, आता रावस घेऊन जाते. हे बघा, हे बघा, थांबा थांबा. रावस घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही. का? त्या मांदिलेलं मेहंदी कोण काढणार? रावस मेहंदी काढणार? आमच्यात रावस नाही. मेहंदी काढतो. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम म्हणजे रावस मेहंदी कसं? अहो तुम्हाला सांगतो, ती मांदिली ना एवढी कंटाळली, सकाळपासून तिथं चालू होतं. या रावजी तुम्ही बसा रावजी, या रावजी तुम्ही कशी कशी भी काढा तुम्ही मेहंदी. ओ काढा रावजी, ओ काढा मेहंदी. कपडे धुवून झाले. काय चाललंय? संध्याकाळी नाचायला लागणार तिथे. इथं काय नाचताय? पण कसं काय मेहंदी काढणार? त्याला काय हात असतात का? अहो हे बघा, माणसं हातावर काढतात ना, मासे शेपटीवर काढतात. शेपटीवर मेहंदीचा अजून रंगवला, अजून रंगवला. रंगवला कसा असेल सांगा? कसा? पाण्यात शेपटी असते ना म्हणून. माझ्या नवऱ्यासाठी एक मासा घेऊन जाऊ दे. अहो असं करू नका. हे बघा 5-6 लॉबस्टर दिसतात, तेवढ्या घेऊन जाते, कालवण होऊन जाईल. अजिबात नाही, त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. का? त्यांची डान्सची प्रॅक्टिस चालू आहे. मुन्नी बदनाम हुई या गाण्यावरती आयटम डान्स करणार आहेत. लॉबस्टर डान्स करणार आहेत? आमच्यात लॉबस्टर तुम्हाला सांगितलं ना डान्स करतो. काय प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. हा मग मी घेऊन जाते त्यांना. हे बघा त्यांना डान्स प्रॅक्टिस करू दे. फक्त त्यांच्यामध्ये एक अशी गुलाबी कमनीय बांध्याची 0 फिगरची एक कोलंबी आहे, तेवढी फक्त मला घेऊन जाऊ दे. ती बघा ती. अच्छा ती? अहो तीच तर आमची मुन्नी आहे, ऍटम गर्ल. कोलंबी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मैं पांडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए. कोलंबी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मैं पांडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए. इथं जरा चोळा ना. असं करू नका. माझा नवरा भुकेला आहे. बघा मी केवढा मोठा हलवा येतोय. आता हे सांगू नका तुमचा हलवा तो भटजी म्हणून काम करतो. प्लीज प्लीज हलवा द्या. प्लीज हलवा प्लीज प्लीज. घेऊन जा हलवा घेऊन जा. माझ्या नवऱ्यासाठी झणझणीत हलव्याचं कालवण करणं, भातावर टाकणार. मला माहितीये हलवा का देताय ते. तुमचं भांडण झालंय. तुम्ही त्याला लग्नाला बोलवलेलं नाहीये. तसं नाही हो. तो हलवा आहे ना, आज लय हळवा झालाय. मांदिली त्याची एकुलती एक पोरगी आहे ना. हलव्याला मांदिली झाली? झाली. काही प्रॉब्लेम नाहीये. झाली. अरे कशी झाली? ती मांडलेली ही हलव्याची मांडलेली मुलगी. काय झालं ते इंटरकास्ट मॅरेज आहे ना, आंतरजातीय विवाह, त्यामुळे थोडा त्याला दुःख झालंय, हळवा झालाय तो फार. लय पितो होतो. अरे बाप. काय पितो? आता पाण्यात राहून हलवा काय पिणार? काय? पाणी पाणी. हा मग पाणी पितो आणि जाम हलतो. हलवा पाण्यात राहून पाणी पितो आणि जाम हलतो.
आमच्यात हलवा पाण्यात राहून हलतो. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला हलवा पाहिजे देतो ना मी. थांबा तुम्ही घेतो ना. थांबा तुम्ही घेतो. त्याचं दुःख भगवत नाही अहो, ऐका ना माझं तुम्ही. अहो, ऐका तर. माझा नवरा उपाशी राहिला तरी चालेल. 2 मिनिट थांबा. अरे थांबा थांबा ना. त्याच्या असला सगळे असे मासे येऊन इथं समुद्रावर पकडायला लागले तर कोल्याने विकायचं काय? सुरळीच्या वाड्या. सुरळीच्या तू वाजेव. काहीही बोलण्यापूर्वी पण भाऊ खरं सांगू, तुला जितका आत्मविश्वास असेल की नाही त्याच्याही पेक्षा जास्त ह्या सगळ्यांना, आम्हाला आणि सगळ्या प्रेक्षकांना तुझ्यावर आत्मविश्वास आहे, तुमच्या जोडीवर आत्मविश्वास आहे. कारण तुम्ही येणार तर काहीतरी घेऊन येणार. किती सुंदर. अश्विनी मॅम. पु ल देशपांडे होते, त्यांच्या शोजना मी कधी जाऊ शकले नाही. आय वॉज नॉट दॅट फॉर्च्युनेट. माझे आई बाबा खूप जायचे आणि माझी आई नेहमी सांगायची की जेव्हा पु ल देशपांडे स्टेजवरती यायचे ना तेव्हा ऑडियन्स हसायला लागायचे. भाऊ तुमच्यासाठी हे व्हायला लागलंय असं मला वाटतं इकडे बघून. आय एम सो फॉर्च्युनेट टू हॅव सीन दिस ऍक्ट. थँक्यू सो मच. वो 18 गुणांना तुम्ही चॅलेंज केलं होतं. बघूयात किती गुण मिळत आहेत आणि चिठ्ठी उचलायचं मान कुणाला मिळतं. जितूला किती गुण? आणि लिखाणासाठी 10.5. अश्विन मॅम 10. आणि अर्धा बोंबलाला साईडला डोळे असतात म्हणून 10.5. याचाच अर्थ चिठ्ठी उचलायचा मान जातोय तुमच्या जोडीला. 9,000. क्या बात है, क्या बात है. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. आणि आता हे पाहूयात की कोण आहे आजच्या भागाची न्यू क्लिअर अँटी रॅन्डअप शॅम्पू फू बाय फू परफॉर्मर ऑफ द डे जोडी. आणि मी परीक्षकांना विनंती करतो प्लीज आपण मंचावरती या आणि त्या जोडीचं नाव जाहीर करा. आलेले आहेत, ते घेऊन आलेत आणि त्यांनी बोलवलेलं आहे. ही धमाल इथे संपलेली नाहीये. ही धमाल घेऊन आम्ही परत येणार आहोत पुढच्या आठवड्यात. पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम न्यूक्लिअर अँटी रॅन्डम शॅम्पू भू बाय भू. छप्पर फाडकी छप्पर.